कुठल्याही प्रकारचा कीटक आपल्या घरातून पळून जावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा छोटासा बिनविषारी प्रयोग तुम्ही नक्की करून पहा. घरात सापडणारे पाल, झुरळ आणि इतर सगळे कीटकं नमस्कार मंडळी. तर आता पावसाळा सुरू होणार आहे, तर पावसाळापूर्वीची माझी साफसफाई चालू आहे आणि आता माझ्याकडे लाकडी फर्निचर आहे, किचन ट्रॉलीज आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळा झुरळं होतात किंवा घरामध्ये कपाटाच्या मागे, खिडकीच्या मागे, पडद्याच्या मागे पाली फिरत असतात आणि आता पावसाळा चालू झाला की अनेकसे कीटकं स्वतःचं घर समजून आपल्या घरावर राज्य करायला येतात. तर हे सर्व कीटकं घालवण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. आता पावसाळा सुरू होणार आहे, तर त्यासाठी मी माझी कपाटाची आज थोडीशी क्लिनिंग केली आणि म्हटलं आता कपाटाला छान सुगंध यावा आणि कपाटात असणारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहाव्या, त्याला किडे लागू नये, मुंग्या लागू नये, यासाठी यामध्ये मी घातलेल्या आहे डांबर गोळ्या. तर आज मी तुम्हाला डांबर गोळ्याचे 2 असे छान असे यूज दाखवणार आहे, ज्याने तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटक जास्त वेळ थांबूच शकणार नाही. खूप साधे साधे प्रयोग आहे. आता हे जर तुम्हाला माहितीच आहे की हे आहेत डांबर गोळ्या, खूप स्वस्त मिळतात. या डांबर गोळ्यांचा वापर करून मी माझ्या घरातले झुरळं, पाली आणि इतर सर्व कीटकं कसे पळवते तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. थोडे दिवस मी गावी गेलेली होती आणि त्यानंतर येऊन पाहते तर बरेच थोडेसे झुरळ मला दिसत होते आणि आमच्याकडे हे असे मोठेच झुरळ असतात, छोटे झुरळ बिलकुल नसतात. तर ते घालवण्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, डांबर गोळ्या घेतल्या. आता ह्या डांबर गोळ्या मार्केटमध्ये सहज मिळतात. आता ह्या मी सुगंधीसुद्धा घेतलेल्या आहेत, म्हणजे वाससुद्धा छान येतो. कलरफुल असतात ना, त्याला थोडासा सेंट असतो, मग त्याचा वाससुद्धा छान येतो. आता ह्या बारीक अशा कुटून घ्यायच्या आहेत. मिक्सरमध्ये ह्या बारीक करू नका, कारण की मिक्सरला मग खूप दिवस असा वास राहतो डांबर गोळीचा. तर तो येऊ नये म्हणून असं पेपरमध्येच कुटून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा भीमसेनी कापूर. थोडासा मी भीमसेनी कापूर घातला आणि दोघांचीही छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये एक तरी झुरळ दिसायला लागतं ना, तेव्हा जर आधी आपण काळजी घेतली ना, तर भरपूर सारे झुरळ होण्यापासून आपण वाचवू शकतो. कारण की झुरळाची जी काही वाढ आहे ना, ती खूप झपाट्याने होत असते. त्यामुळे एक जरी झुरळ आपल्याला दिसला ना, तर त्याचा लगेच बंदोबस्त करायचा असतो आणि इतर झुरळ होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची असते. तर आता मी दोनही कापूर आणि डांबर गोळी बारीक कुटून घेतली. याचा ऑलरेडी खूप उग्रवास असतो आणि आणखीनच उग्रवासासाठी मी घातलेलं आहे यामध्ये मोहरीचं तेल. ह्या तिघांचाही इतका उग्रवास येतो ना, की यामुळे झुरळ आणि पाली अक्षरशः घरातून पळून जातात. आता यामध्ये कापसाचे बोळे घालायचे आहेत आणि व्यवस्थित कापूस यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. हा प्रयोग तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही करू शकतात. मी थोडासा दिवसा केलेला आहे. दिवसा कसं दरवाजे, खिडक्या उघडं असतात ना, मग झुरळ, पाली बाहेर पळून जाऊ शकतात. रात्री बंद असल्यामुळे त्यांना पळायला जागा मिळणार नाही, त्यामुळे मी दिवसा केला. आता हे भिजवलेले जे बॉल्स आहेत ना, जिथे ज्या भागातनं, ज्या बाजूने, खिडकीतून किंवा कुठल्या कोपऱ्यातून, बेसिनमधून, सिंकमधून जिथून कुठे झुरळं आणि पाली येण्याची शक्यता असते घरामध्ये, तिथे हे ठेवायचे. याचा इतका उग्र वास येतो ना, की या वासाने झुरळ, पाली आणि इतर बरेचसे कीटकं जे घरामध्ये येतात ते नाहीच येत आणि असतील ना तरीसुद्धा ते अगदी पटकन पळून जातात. आता मी इथे मिक्सरच्या मागे, खिडकीमध्ये, फ्रीजच्या मागे, फ्रीजच्या खाली, फ्रीजच्या बाजूला, किचन ट्रॉलीमध्ये सुद्धा मी ठेवलेलं आहे आणि जिथे आपण बेसिन असतं तिथेसुद्धा मी ठेवलेलं आहे. लाईटीज जे काही ह्या पट्ट्या असतात त्यावर सुद्धा ठेवलेले आहेत आणि हे ठेवल्यानंतर मला एकही झुरळ आणि एकही पाल दिसलेली नाही आहे. खूप पद्धतशीर आणि खूप खात्रीशीर उपाय आहे आणि विषारी तर बिलकुल नाही आहे. आता दुसरा प्रयोग करणार आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. एका टोपमध्ये घेतलेलं आहे. जे टोप आपण वापरत नाही शक्यतो असं घ्या, म्हणजे डांबर गोळीचा वास त्याला लागणार नाही. 2 डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत, 1 सारी घेतली आणि 1 थोडीशी सेंटेडवाली घेतली आणि ह्या डांबर गोळ्या आपल्याला गरम करून घ्यायच्या आहे. ह्या पाण्यामध्ये सहज वितळतात. तर गॅस ऑन करून पाण्यामध्ये ह्या वितळून घ्यायच्या आहेत. पटकन वितळल्या जातात आणि छान वाससुद्धा येतो.
बघा किती छानपैकी ह्या वितळून झालेल्या आहेत आणि वाससुद्धा मस्त येतोय. मला तर डांबर गोळीचा स्मेल खूप आवडतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला नक्की कळवा. तर आता या पाण्यामध्ये मी थोडासा कापूर घातलेला आहे आणि कडीलिंबाची ताजी पानं घातलेली आहेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला किंवा कडीलिंबाचं तेलसुद्धा मिळतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. तर आता हे सगळं काही गरम करते 5 मिनिटासाठी आणि गॅस बंद करते आणि जेव्हा हे थोडंसं गार होईल, गार झाल्यानंतर हे आपल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर कडुलिंब, कापूर आणि डांबर गोळी याचा इतका उग्र वास असतो, जे कीटकांना असह्य करतात. त्यामुळे ना कीटकं घरामध्ये येतच नाहीत. आले जरी असेल ना तरीसुद्धा ते पटकन पळून जातात आणि आपल्याला याचा वास खरंच खूप छान येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आता मी एका बॉटलमध्ये हे ओतून घेतलेलं आहे. आता हा माझा होममेड कीटकनाशक स्प्रे तयार झालेला आहे. बिलकुल विषारी नाही आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पावसाळा आला की असा स्प्रे बनवूनच ठेवायचा. आणि हा स्प्रे कशासाठी वापरायचा? जिथे कुठे कोळी, मच्छर, चिलटे आणि बरेचसे असे पाखरं असतात त्या जागी येतात, तिथे हा फवारा मारायचा आहे. खिडकीजवळ, दरवाजाजवळ, कुठे फर्निचर असेल तिथे. आणि हां, यामुळे ढेकणंसुद्धा जातात. जर तुमच्याकडे ढेकणं असतील तर ते सुद्धा या स्प्रेने जातात, अगदी क्लीन होतात. आता इथे झुरळ मगाशी दिसलेलं तुम्हाला दाखवलेलं तिथेसुद्धा मी मारून घेतलं आणि 15 मिनिटांनंतर मी जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा यातलं झुरळ जे होतं ते मेलेलं होतं. असा हा ना खूप स्ट्रॉंग स्प्रे आहे. याने खरोखर घरातले जे काही किडे, मुंग्या, कीटकं असतात ना ते नक्कीच बाहेर पडतात. आणि जर तुमच्या घरामध्ये एखाद्या फर्निचरला वाळवी लागली असेल तर ह्या पाण्यामध्ये फक्त तुम्हाला 2 ते 3 चमचे इतकं विनेगर ॲड करायचं आहे आणि जिथे कुठे वाळवी लागलेली असेल ना तिथे हे पाणी छान असं स्प्रे करायचं आहे. यामुळे वाळवीसुद्धा जाते. आता मच्छर येण्याची समस्या खूप वाढते पावसाळा आला की, तर तेव्हा तर मी खिडक्यांजवळ जिथे मच्छर येतात, पाली येतात तिथे तर हा स्प्रे करते म्हणजेच करते. कधीकधी दरवाज्यातनं सुद्धा येतात आणि याने जाळीसुद्धा जातात, कोळीसुद्धा जातात. म्हणजे कोळी नसले तर घराला जाळच लागत नाही आणि घर आपोआपच छान, प्रसन्न आणि स्वच्छ दिसतं. तर ही आहे ट्रिक. घरातले कीटकं आणि पाली वगैरे सगळं काही दूर ठेवण्याचं खूप सोपा उपाय आहे. यामुळे घर स्वच्छ आणि खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये कुठलाही किडा कीटक नसला तर घर आपोआपच छान असं पॉझिटिव्ह वाईब्स देतं आणि पुढे होणारा पेस्ट कंट्रोलवर होणारा महागडा खर्च वाचतो. साधा सोपा उपाय आहे. जर आपण व्यवस्थित केला तर नक्कीच याचा आपल्याला फायदा मिळतो. तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा छान रिझल्ट मिळेल. तर आजपुरतं इतकंच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. ते सुद्धा असेच खूप छान फायदे देणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी. तर बस, थँक्यू, बाय बाय.